आणि बघता बघता इथे पाहायला गेलं तर 2 धावा आणि 2 धावामध्ये कन्वर्ट केल्या गेल्या. महबूब गोलंदाजीसाठी सज्ज झाला आणि त्याच्या पहिल्या चेंडूवर मात्र बाउंड्री लगत क्षेत्ररक्षक होता त्याने बॉल फक्त आणि फक्त 2च धावा. पुढचा चेंडू आता मात्र ऑफ साइडच्या दिशेने फटका फसलेला आहे. चेंडू उडवलाय क्षेत्ररक्षक मात्र थोडासा फंबलिंग पाहायला भेटला. बघता बघता तिथे सुद्धा जेल छुटा गेंदबाज का दिल टूटा. दोन धावा कंप्लीट. यापुढील मॅच असेल टीम आमची असंगाव गणेश दादा यांचा संघ आणि त्याला फाईट करणारी टीम पुंदे संघ. ऑफ साइडच्या दिशेने अगला वेगळा शॉट पाहायला भेटतोय. हा चेंडू जाणार 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 आमच्या महिला मंडळ शाळेकडे. 1 बाउन्स 4 धावांसाठी चौकार. सातत्याने क्रिकेटमध्ये मित्रांनो जे सूत्र आहेत ते सूत्र मनामध्ये ठेवा आणि मगच क्रिकेट खेळत जा. ज्यावेळेला झेल सुटतो त्यानंतर तो खेळाडू आक्रमण चालू करतो आणि मात्र झेल सुटल्यानंतर मूर्ती लहान कीर्तिमान खेळाडूने मात्र हा फटका सुरेख सजवला. 4 धावांसाठी चौकार दाखवला. हरीश दादांचं आगमन झालंय त्यांचं हार्दिक स्वागत आहे उर्फ मेजर. ट्रॉफिक हवालदार आमचे हरीश दादा. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू सुद्धा लेट कटचा फटका पाहायला मिळाला. शेवटच्या मुवमेंट पर्यंत चेंडू पाहत होता. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय फक्त आणि फक्त एका धावेसाठी. पाहायला गेला तर गोलंदाज काय गोलंदाजी करतो. अप्रतिम चेंडू रिलीज केल्यानंतर चेंडू थोडासा वळण घेतो. चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये पोहोचला. पुढचा चेंडू उडवलाय ऑफसाइडच्या दिशेने. नजाकत भरा शॉट. ये गेंद जाएगी 4 रन के लिए. चौका. चार धावांसाठी चौकार आणि धावसंख्या पोहोचली गेली. प्रगती पथावर धावा होतात 13 धावा. पुढचा चेंडू पाहूया. पुन्हा एकदा हा चेंडू पाहायला गेला. पुन्हा एकदा फटका फसला होता पण मात्र क्षेत्ररक्षक थोडासा पुढे आला. बघता बघता 2 तर कंप्लीट केला. तिसरी होणार की नाही पाहूया. साज बाज और ताज 3 रन कंप्लीट करते हुए. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहायला गेले तर धावसंख्या पोहोचले गेल्या. प्रगती पथावर 16 धावा. चला थोडं स्पीडअप करायचं. मी मोहल्ला टीम शहापूर. पुढचे षटक टाकण्यासाठी आमचे उमेश पाहूया. पहिला चेंडू उमेशच्यावर तडाखा पाहायला भेटतो आणि हा चेंडू जातोय डिक्लेअर झोन. एका धावेसाठी चेंडू जातोय. चेंडू फेकायचं.
दुसरीवर आहे ना. पुढचा चेंडू पाहूया कशा प्रकारे खेळला जाईल. हा चेंडू यॉर्कर लाईनचा होता, उंचवून मारायच्या नादामध्ये हा चेंडू हलकासा क्रश झाला. चेंडू मात्र जमिनीला गुदगुला करत क्षेत्ररक्षकाकडे जातोय आणि मला तर वाटतं हा खेळाडू प्रथमच मैदानामध्ये हा ओव्हरआर्म क्रिकेट खेळतोय. पुढचा चेंडू पाहूया, थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो, अजूनही मॅच कव्हर करायची आम्हाला. पुढचा चेंडू मात्र पाहायला गेला तर खूपच सुरेख फटका सजवला, क्षेत्ररक्षक येतोय चेंडू पर्यंत, चेंडू अडवला गेला, पुन्हा एकदा एकच धाव. पुढचा चेंडू मात्र फटका फसला, आमचा भाई मात्र गाळामध्ये हसला कारण की कुडूस संघाला पहिला धक्का बसला. रजत भाई बहुत ही बेहतरीन से कैच लेते हुए लपकली. नवीन फलंदाज मैदानामध्ये यायचं सोहेब, सोहेब धावसंख्या पाहायला गेलं तर स्कोर बोर्डवर धाबा आहे त्या 19 धाबा. 4 चेंडू टाकून झाले, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 19 धावाच्या मात्र प्रगती पथावर लागल्या. लॉस ऑफ 1 विकेट टीम कुडूस टीमच्या. पाहूया पुढचा चेंडू ऑफ साइड यॉर्कर. ओहो लाजवाब चेंडू, क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र जो मात्र टाकला जातोय उमेशच्या माध्यमातून. चेंडू अडवला गेला, फक्त एकच धाव. आरू दादा याने चेंडू अडवलेला आहे, आणलेला आहे, त्यांचं हार्दिक अभिनंदन असेल. आरू मॅच बॉल आलेला आहे, मॅच बॉल घ्यायचं उमेश. एकच म्हणेल या मैदानावर काहीतरी करू, कुठेतरी करू, तोच म्हणजे आमचा आरू. पाहूया पुढचा चेंडू, पुढे स्टेप आउट केला होता पण मात्र लाजवाब चेंडू फेकी होती, पण एसटी रक्षक आती घाई डॉट चेंडू होता, पण तिथे मात्र एक चेकी सिंगल पाहायला मिळाली. अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरा कंप्लीट होता. 2 षटकाच्या अखेरीस धाव संख्या 20 या 21 धावा. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट. चला स्पीडअप करा आणि यापुढील मॅच असेल तर दोन्ही संघांना विनंती आहे का आपण आपली उपस्थिती मोलाची आपण उपस्थिती नोंदवायची आणि आपण टॉच उडवण्यासाठी यायचं. आसनगाव गोलंदाजीसाठी आता कोण येतो पाहूया. रजा भाई, रजा रजा पाहूया गोलंदाजीसाठी तिसरे षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय. धावसंख्या पाहायला गेला तर 21. 12 चेंडूमध्ये 21 धावा गेल्या. 1 विकेट लॉस कुडूस टीम. पाहूया पुढचा चेंडू रजा याचा. पहिला चेंडू मात्र खूपच सुरेख फटका सजवलाय.
लेग साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवला जातोय. पाहूया चेंडू फेकी होईल. बघता बघता 2 धावा तरी कंप्लीट केल्या आणि पंचांनी मात्र 1 बाउंडचा कॉल सुद्धा दिला. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू पाहायला गेला तर नो चेंडू आहे. पहिला 1 बाउन्स दिला होता आणि दुसरा हा नो चेंडू पंचांनी घोषित केला. हरिओम मित्रमंडळ आयोजित आपण ही स्पर्धा एन्जॉय करत आहोत मित्रांनो. पर्व दुसरा आणि दुसऱ्या पर्वातील दुसरा दिवस अंडर-24 हा दैत्य दीपमान सोहळा. फ्री चेंडू आहे. पाहूया पुढे स्टेप आउट केला होता पण मात्र इथे मात्र पाहायला भेटतंय अप्रतिम यष्टीरक्षक. फ्री चेंडू होता. चला पंच डिसिजन देते तो फायनल डिसिजन असेल मित्रांनो. आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. टीम मी मोहल्ला विनंती आहे आपल्याला. पंच आपला डिसिजन द्यायचा. चला जो आपला डिसिजन असेल तोच ग्राह्य धरला जाईल. नॉट आउट आहे म्हणजेच निर्धाव चेंडू असेल. पुढचा चेंडू पाहूया. पुन्हा एकदा बॅटिंगची कडा लागून चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू पाहायला मिळतो. षटक क्रमांक आपण पाहत आहोत. तिसरं षटक आणि धावसंख्या पाहायला गेलं तर धावसंख्या 25 धावाच्या मात्र प्रगतीपथावर पाहायला मिळतात. या षटकातील चेंडू पाहायला गेलं तर आतापर्यंत चेंडू टाकून झाले 3 चेंडूंचा वाजवी खेळ बाकी आहे. पुढचा चेंडू ऑफसाइड यार्कर होता. खोदून काढलाय फाटका सुरेख. धावा सुद्धा सुरेख पाहायला भेटतात. 4 धावांसाठी सोहेबच्या बॅटीतून चौकार पाहायला भेटतोय. धावसंख्या 29 अंकावर पोहोचल्या.
पुढचा चेंडू पाहूया. रजायचा पुढून स्टेप आउट केलाय. पुन्हा एकदा त्याच दिसेल. आता मात्र क्षेत्ररक्षक आहे. चेंडू पर्यंत पोहोचलाय. चेंडू अडवला जाईल. बघता बघता चेंडू पैकी होईल तत्पुरता या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 31-31. लॉस ऑफ 1 विकेट. 31 धावा. पुढचा चेंडू पाहूया. शेवटचा चेंडू. हा चेंडू बॅटीची कडा लागून यष्टीरक्षकाच्या हाताला चटका लागून चेंडू जातोय डिक्लेअर झोन कडे. घोषांकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. अशा प्रकारे षटक क्रमांक 30 कंप्लीट होतं. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहायला गेलं तर प्रगती पथावर धावा 32. चला मोहल्ला संघ विनंती आहे थोडा स्पीडअप करा सर. जरा टायमावर पण लक्ष द्या. गोलंदाजीसाठी गोलंदाज. पहिला चेंडू रिव्हर्स साठी गेला. काय फटका आहे. डोळ्याचं पार न पडणारा फटका. पण हा चेंडू गगनाला भिडणारा. फटक्यामध्ये वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. आज कल्पेश जाधवची आठवण करून दिली मैदानामध्ये. काय फटका सजवला. आज पूर्ण दिवसातील क्लासिकल शॉट. सोहेलच्या बाटीतून. सोहेबच्या बाटीतून देवनाथ गोलंदाजीसाठी आला. त्याचा पहिला चेंडू हेरला आणि पहिला चेंडू मात्र फिरकवून दिला. 6 धावांसाठी षटकार. पुढचा चेंडू पाहूया. आमचा नन्नू दादा पाहतो त्याच्याकडे चेंडू फेकून दिला. 6 धावांसाठी षटकार. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू पुन्हा एकदा आकाशालगत उडवलाय. नक्की झाली. हा चेंडू आता लँड होणार बिल्डिंग वर. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या कुठेतरी संथ गतीने चालली होती. आता मात्र या 2 चेंडूवर 2 षटकार जे मात्र कुडूस संघाच्या या फलंदाज सोहेब यांनी ठोकलेत. धावसंख्या पाहायला मिळते प्रगती पथावर धावा 42 धावा. सॉरी 44 धावा. पुन्हा एकदा रिव्हर्स साठी करत होता. हा चेंडू मात्र भोंदव्या फसवा. सुरुवार गतीचा चेंडू. शिव श्रद्धा पुंदे संघ आणि शिवतेज आसंगाव संघ. चला टॉच उडवण्यासाठी यायचं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा क्रॉस लाईन खेळायचा होता. चेंडू मात्र बॅटीला स्पर्श झाला. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवतोय. चेंडू फेकतोय. तत्पुरता पाहूया किती धावा घेतल्या जातील. एकच धावा समाधान म्हटलं होतं आणि या एका धावाने संघाची धावसंख्या पोहोचली जाईल 45. 45 धावा. 4 चेंडू टाकून झाले. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया. आणि हा चेंडू पाहायला गेला तर नक्कीच इथे होतंय काय. डायरेक्ट चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. विकेट नाहीये. चेंडू वाईट आहे. डेलिव्हेट चेंडू आहे. विकेट नाहीये. विकेट नाहीये. डायरेक्ट चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. डेलिव्हेट आहे. पुढचा चेंडू पाहूया.
हा चेंडू मात्र लेग साईडच्या दिशेने उडवलाय. पाहूया क्षेत्ररक्षक जातो चेंडूपर्यंत पोहोचेल की काय. चेंडू वाढवला गेला. चेंडू फेकी होत्या पण सोहेब म्हणतोय शेवटचा चेंडू आहे, मला स्ट्राईक पाहिजे, एकच धाव. शेवटचा चेंडू असेल सोहेब. हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने उडवला. रज्जा चेंडू पर्यंत पोहोचतोय. पाहूया चेंडू मात्र अडवला जाईल. एक धाव कंप्लीट. दुसरी धावेची पूर्तता. चेंडू फेकी झाली आणि इथे पाहायला भेटले थ्रो फेकी थोडीशी खराब आणि बघता बघता 7 5 और 3 धावा कंप्लीट. 3 धावाने अशा प्रकारे धावसंख्या कुडूस संघाची पाहायला मिळेल. 49 धावा झाल्या. बघा क्रिकेटमधील काही नियमांची आवडी असते आणि ते नियम काही आमच्या पंचाने आमच्यापर्यंत पोहोचवलेत. मित्रांनो सातत्याने आपण म्हणतो फ्री हिट चेंडू होता आणि इंट्रोडक्शन केलं होतं तर आउट दिला का नाही, तर नक्कीच हा एक नियम टेनिस क्रिकेट जगतामध्ये ॲड केला गेला. हा नियम आता मात्र बंद करण्यात आला आहे. फक्त फ्री हिटसाठी फ्री हिट चेंडूवर खेळाडू केव्हा केव्हा आउट असतो, एक रनआउटच्या स्वरूपात, एक बॅटिंग करत असताना डबल बॅट शॉट मारला त्यावेळेस, आणि तिसरा फिल्डिंग करत असताना काही चुका झाल्या त्यावेळेस. फिल्डिंग करत असताना कोणी त्रास दिला फिल्डरना तेव्हा थोडा अडथळा आला त्यावेळेस आउट असतो. हे 3 प्रकारे फील्डवर आउट असतो. आमच्या पंचाने आमच्यापर्यंत पोहोचवलं. धन्यवाद सर.
51 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. फलंदाज आता मैदानामध्ये उतरत आहेत. फलंदाजी ते अफलातून केले. आता गोलंदाजीसाठी सज्ज झाला पुन्हा एकदा सोहेब. स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल जुबेर आणि नॉन स्ट्राईकला उमेश. 51 धावांचा आव्हान पूर्ण पार पाडण्यासाठी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तसेच आमचे निखिल गोळप दादा यांचं हार्दिक अभिनंदन करतोय. आमच्या फाद भाई यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन. पहिल्या चेंडूला एक साईडच्या दिशेने उडवला. पाहूया क्षेत्ररक्षक जातोय जज करण्यासाठी. चेंडू मात्र एका धावेसाठी जातोय. अमन भाई आणि निखिल गोळप यांचं हार्दिक अभिनंदन असेल. आता मात्र डावकर आताचा फलंदाज स्ट्राईकला उमेशला पाहतोय. पहिल्या चेंडूवर एक धाव आली. 51 धावांचं आव्हान पूर्ण पार पाडायचं. चला प्रीतम सर पुढील मॅच टॉच करून घ्यायचं आपण. आसनगाव संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलेला आहे. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे खेळला जाईल. उमेश मात्र हा चेंडू पुन्हा एकदा उंचावर माराच्या नादामध्ये यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सोहेब चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. मागच्या वर्षी हा खेळाडू कुठेतरी या स्पर्धेमध्ये नव्हता, पण या वर्षी नक्कीच त्याची उपस्थिती आहे. भरपूर खेळाडू आपल्याला नवीन पाहायला मिळतात कुठे संघामध्ये, पण आमचा यष्टीरक्षक सातत्याने प्रत्येक वर्षी संघ घेऊन येत असतो. पुन्हा एकदा तीच लेन तोच टप्पा आणि त्याच ठिकाणी चेंडू टाकला गेला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पॉवर प्लेचं पहिले षटक. पहिल्या षटकामध्ये 3 चेंडू डॉट म्हणजे कुठेतरी बॅकफुटवर जाण्याची संकल्पना. पुढचा चेंडू बघूया. पुढचा चेंडू मात्र ऑफसाईडच्या दिशेने फक्त बॅटीचा फ्लो ओपन केला. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी जातोय. एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसवली जाईल. धावसंख्या 2. चेंडू टाकून झाली आतापर्यंत 5. शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू पाहूया. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली, पण हा फलंदाज जब तक मैदान में रहेगा तब तक मैच है. पुढचा चेंडू आकाशाला लगत उडवलाय. पाहूया उंची जास्त अंतर कमी क्षेत्ररक्षक धावतोय. परत चेंडू परत एक धाव कंप्लीट. दुसरी धावेची पूर्तता. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या पोहोचली गेली प्रगती पथावर 6-4 धावा. चार धावाच्या मात्र पहिल्या षटकाच्या अखेरीस पाहायला मिळतात. मोहल्ले
मी मोहल्ला संघ गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज सौरभ. गोलंदाजीसाठी सौरभ पाहतोय आपण. साबिया पुढच्या षटकातील पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खूपच सुरेख फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक येईल चेंडू पर्यंत चेंडू अडवला जाईल. फक्त आणि फक्त एकच धाव पाहायला मिळतं. एका धावाने मात्र स्ट्राईक रोटेक होणार. धावसंख्या 1 ने वाढणार. धावसंख्या 5 या अंकीवर पाहायला मिळते. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन ज्यावेळेस असते तेव्हा मात्र आमचे क्षेत्ररक्षक सातत्याने डोका खुटत असतात. इकडून धावा तिकडं तिकडून धावा इकडं. बघूया पुढचा चेंडू सौरभ याचा. ओहो सुलभ गतीचा चेंडू होता. भोंदव्या चेंडू फसवा चेंडू. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. अपील केली होती पण मात्र पंचांनी फेटवलेली आहे. मित्रांनो सातत्याने लक्षात ठेवा कॉटनची जी विकेट असते ती समोरच्या पंचांच्याकडे मेन पंच असते त्यांच्याकडे मागायची असते. पुढचा चेंडू खूपच सुरेख फटका सजवला. क्षेत्ररक्षक दूरवरून येतो. अंतर कापत होता पण मात्र चेंडू पायाला स्पर्श झाला. बघता बघता चेंडू मात्र डायरेक्ट गोलंदाजाच्या हातापर्यंत आला. तर 2 धावा कंप्लीट झाल्या. पुन्हा एकदा झेल सुटला जातोय. 2 धावाने संघाची धावसंख्या ऍड केली जाईल. शहापूर संघाच्या अकाउंट मध्ये धावसंख्या पोहोचली जाईल. आता मात्र मंद मंद पावलाने थेंबे थेंबे तळेस असे त्याचप्रमाणे धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या 7. थकवा जाणवतोय फलंदाज कारण की मित्रांनो कडक ऊन पाहायला गेलं टेम्परेचर पाहायला गेलं तर भरपूर आहे. आज मात्र वातावरण खूपच उष्णता आहे. पुढचा चेंडू भोंदव्या चेंडू फसवा चेंडू घरकी चेंडू निताव चेंडू पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी करतोय सौरभ. दुसरे षटक मात्र प्रगती पथावर सौरभच्या माध्यमातून टाकलं जात. पुढचा चेंडू सुद्धा लाजवाब. मैदानाच्या आतमध्ये काय चालू आहे. मी टाकावं तुम्ही हुकावं यष्टीरक्षकाने पकडावं. तिघांमध्ये हा संग्राम चालू आहे. पुढचा चेंडू पाहूया. चांगली गोलंदाजी सौरभ्याची राहिली. आता मात्र पुन्हा एकदा लाजवाब चेंडू फेकी. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू एका धावासाठी 22च्या स्वरूपात. अशा प्रकारे षटक क्रमांक कंप्लीट होत. दुसरे सौरभचा स्पेल चांगला होता. चांगली गोलंदाजी. 2 षटक म्हणजे 12 चेंडू टाकून झाले आणि 12 चेंडू मध्ये धावा पाहायला मिळतील. आता प्रगती पथावर धावा 8. आता उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये करायचे धावा 44 धावा. सॉरी 43. 51 धावांची गरज आहे. काय गोलंदाजी काय फलंदाजी. आज कुडी संघ दूरवरून प्रवास करून आज शहापूर तालुक्यामध्ये हे ऐतिहासिक मैदानावर हरिओम मित्रमंडळाने ठेवलेल्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आला आणि त्यांचा खेळ मात्र अप्रतिम चालू आहे.
गोलंदाजीसाठी साजिद, एक चांगला क्रिकेटर आहे साजिद. होंडाच्या जोडीला क्रिकेट भरपूर वेळा खेळताना पाहिले या खेळाडूला. पहिला चेंडू खूपच सुरेख चेंडू टाकला गेला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, इथे पाहायला भेटेल आणि इथे अप्रतिम उमेशला मात्र बाद केला जातोय. एकाला झालं नाही हिट, एकाला झालंय, म्हणजेच एक चांगला आंब पाडू शकतो झाडावरचे, तर एक नाही पाडू शकत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रजा. आता दोन्ही भाऊ मैदानामध्ये पाहायला मिळतील, बडे मिया तो बडे मिया और छोटे मिया. पहा मित्रांनो, अल्यानी संघ आज मात्र या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आला नाही, तर आमच्या प्रीतम जोशी सरांनी सांगितले की त्यातील एकही खेळाडू ओपन संघामध्ये खेळता येणार नाही. पुन्हा इथे चेंडू उडवलाय आकाशा लागत, पाहूया उंची जास्त अंतर कमी, तिथे क्षेत्ररक्षक होता त्याने टिपलाय झेल आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फेल. जुबेर मात्र बाद होतोय. चांगली गोलंदाजी साजिदची आहे. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चालला, बाहुबली महबूब. महबूब पाहतोय, संजीदाचा पुढचा चेंडू नक्कीच फाटका सूर एक आहे, चेंडू मात्र बाउंड्री पर्यंत येतोय, तिथे सागर तैनात आहे. सौरभ होता, सौरभने अडवला बॉल, चेंडू फेकी झाल्या, फक्त एकच धाव पाहायला मिळतं. तीन चेंडू टाकून दिले आतापर्यंत साजिदाच्या षटकातील उर्फ लाला. नऊ धावा. भरपूर धावांची गरज आहे. पुढचा चेंडू पाहूया, नक्कीच हा चेंडू उंचावर माराच्या नादामध्ये हा चेंडू बॅटच्या फ्लो मध्ये ठेवला नाही, हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. दोन चेंडू बाकी आहेत षटकातील. 8 चेंडू. पुढचा चेंडू पाहूया, हा चेंडू मात्र खूपच सुरेख फटका सजवला, बॅकपट स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकावर दस्तक, 2 खेळाडूंच्या मधून चेंडू निघून जाणार. लावलाय मॅप, शोधलाय गॅप, 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 4 ने वाढली, धावसंख्या आता मात्र प्रगती पथावर पोहोचली. 2 अंकी संख्यावर धावसंख्या होत्या ना, उसका ना मेरा अब हो गए मी मोहल्ला टीम के 13 धावा मात्र पाहायला मिळतात आपल्याला. पाहूया षटक क्रमांक 3 मधील हा अंतिम म्हणजे शेवटचा चेंडू असेल. या चेंडूवर काय केलं जाईल ते मात्र तुम्हा प्रेक्षक वर्गांना पाहायला मिळेल. मित्रांनो, सातत्याने या कडक उन्हामध्ये आपण क्रिकेट एन्जॉय करता, क्रिकेट खेळता, क्रिकेट जपता, कारण की मैदानी खेळ सर्वांना आवडतो, तो खेळ म्हणजे क्रिकेट. पाहूया पुढचा चेंडू, हा चेंडू मात्र सुरेख चेंडू फेकी पाहायला भेटते. अशा प्रकारे षटक क्रमांक 3 कंप्लीट. आता उर्वरित 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये करायचे धावा. आणि 30 धावांची गरज. 6 चेंडू 38 धावा, 6 36 होतात, इथे 38 करायचे.
डबल सिक्स मारावा लागेल. तर गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज सोनू. सोनू पहिला चेंडू ऑफसाइड यारख्या चेंडू होता. फन्नाट वेगाने टाकला. इथे काय होतं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट केला जातो आता मात्र रजा याला. आणि आता नक्कीच मित्र माझ्यापर्यंत पण आवाज पोहोचला. फेड के ऊपर के झाड के आम तू गिरा सकता है. म्हणजेच आंबा तू पाडू शकतोस मराठी भाषेत. म्हणजे मित्रांनो दूरवरचा डायरेक्ट हिट करून प्रवास म्हणजे डायरेक्ट करून दूरवरून हिट करून डायरेक्ट मध्ये रजायला बाद करतोय. फलंदाज बाद होतोय. पुढील फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतो शहापूर संघाचा. पुन्हा एकदा आकाशाला चेंडू मात्र उडवलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून येणार तत्पुरता एकच धाव. पुढचा चेंडू पाहूया. फोटो चेंडू पुन्हा एकदा आकाशाला चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक येणार. स्लो स्लो पावलाने धावत येतो. पहा मित्रांनो असं वातावरण पूर्ण दिवस असला तर काय क्रिकेट खेळायला मजा येईल. सर्व म्हणत असतील पण मित्रांनो आमचे अंपर सुद्धा म्हणत असतील असंच वातावरण पाहिजे. चला थोडं स्पीडअप करा. पुढचा चेंडू बॅटीची काढा लागून पुन्हा एकदा चेंडू पाहायला भेटतो आणि पुन्हा एकदा डायरेक्ट हिट. पुन्हा एकदा काय चालू आहे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करतोय. कारण की मित्रांनो आणि ब्रँड ऑफ शहापूर अरबाज भाई मैदानाच्या आतमध्ये खतरो का खतरा. अरबाजाने चौकार मारो षटकार मारो 500 रुपयाचं पारितोषिक आमच्या अमनबाई यांच्याकडून. आणि उडवला चेंडू पाहूया पण इथे चौकार षटकार नाही. साजिदबाईच्या हातामध्ये झेल आहे. फलंदाज बाद. बोलबाला केला होता आणि काय झाला. नवीन फलंदाज देवनाथ. नक्कीच मित्राचे पैसे वाचवायचे त्यामुळे मी षटकार चौकार मारला नाही असं सांगत असेल. अशा प्रकारे ही मॅच जिंकल्या टीम कुडूस संघाने दूरवरचा प्रवास करून या ठिकाणी आले. त्यांचा हार्दिक अभिनंदन. जिंकलेल्या संघाचं आणि हारलेल्या संघाचं कौतुक. नक्कीच 50 धावा ज्यामध्ये पाहायला मिळाल्या याच 4 षटकामध्ये. आणि नो डाऊट या स्पर्धेमध्ये जो खेळाडू चांगला खेळ खेळतो त्याच्यासाठी मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातो आणि खेळाडू आहे सोहेब ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा किताब. फलंदाजी लाजवाब